एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि जस्ट मी ऑफिसला आले। काल तर मी आले नव्हते कारण थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे काल मी काही आले नाही। आज आले डायरेक्ट ऑफिसला। तर आता ओडिसीमध्ये जाते। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि जस्ट मी आत्ता ऑफिसमध्ये आले। आज थोडंसं लेटच झालं मला येण्यासाठी, पण काही नाही, चला। आज तसं पण काल मी आलेच नव्हते ऑफिसला, तसं पण बहुतेक अल्टरनेट डे होईल, कारण उद्या पण मी येणार नाही, कारण उद्या आहे गुरुवार। उद्या मी ऑफिसला येणारच नाही आहे। आणि आज आले कारण थोडी तब्येत पण घरून आल्यापासून ठीक नाही आहे। आता उद्या गुरुवार आहे, उद्या तर येणार नाही, उद्या 7वा गुरुवार आहे माझा। आणि परवा येईल मग। असं अल्टरनेट डे चालू आहे माझं। सोमवारी आले, मंगळवारी नाही, बुधवारी आज आले, गुरुवारी नाही, शुक्रवारी डायरेक्ट येणार। आता पहिलं गेल्यानंतर आता पहिले चहा घ्यावं लागेल, कारण इतकं माझं म्हणजे घसा ते पूर्ण जाम झालं आहे। आता पहिलं गेल्यानंतर चहा वगैरे घेते मस्त, आणि त्यानंतर बघूया आता आज काय काम आहे। तर चलो गाईच, आज तर काही एवढी गर्दी नाही दिसत आहे, कारण पहिले 3 दिवस सगळे येऊनच जातात। आज लास्ट डे असेल काहींचा। जर बाय चान्स एखादा दिवस राहिला तर मग कुणी येत नाही। चला, अजूनपर्यंत तर कोणी ऑफिसला आलं नाही, त्याच्यामुळे मस्त आता चहा घेते, त्यानंतर थोडंफार काम आहे ते करते। इथून इतका मस्त व्ह्यू आहे ना, 1 मिनिट तुम्हाला पण दाखवते कसा व्ह्यू आहे। मस्त चहा आणि असा काहीतरी व्ह्यू। इकडे जायचं।
आणि गाईच आता माझे 6 तास झाले आणि मी जाते घरी, कारण खूप बोर झालं आता. अजिबात थांबण्याची इच्छा नाही. मी श्रुतीच होते, आम्ही दोघीजणी. आता मी चालले, श्रुती एकटी आहे, ती थोडा वेळ थांबणार, अर्धा पाऊण तास, आणि त्यानंतर ती पण जाणार आहे घरी. तर चला मग आता परत घरी जाऊन काम आहे ते करायचं. आणि उद्या बघू, आता उद्या तर नाही येणार शक्यतो, डायरेक्ट परवाच येणार आहे. बघते उद्या जर पॉसिबल झालं तर येऊ पण शकते, पण 99% तर नाहीच आहे. 1% बघूया आता काय होतंय. ऑफिसचा तर 6 तास पहिले तर 7-8 तास बसायचो आपण, आता 6 तास कंपल्सरी केलं आहे ना, त्याच्यामुळे असं वाटतं कधी 6 तास होतील आणि कधी नाही. तर असं कधी कधी असं बोर होऊन जातं एकदम. एकतर इतकी गर्दी होते ना 4-5च्या दरम्यान, इतकं बोर होतं एकदम. चला चालू काय जाऊन काय सांगितलं तुला मग? घरी आल्यानंतर अचानक मला भजे खाण्याची एवढी इच्छा झाली ना, तसं तर मी बाहेरूनच खाऊन येणार होते, पण म्हटलं घरी पण खूप दिवसापासून बनवले नव्हते. मी 3-4 वेळेस घरी गेले, पण भजे खाण्याचं म्हणजे सारखे उपवास वगैरे होता आणि जमलंच नाही भजे खाण्यासाठी. मग म्हटलं चला आज सकाळचं थोडीफार भाजी पण होती आणि एवढी जास्त भूक पण नव्हती, म्हटलं मस्त भजी बनवूया आणि कांद्याचे आणि बटाट्याचे दोन्ही पण मिक्स बनवूया, म्हटलं कडक भारी. आणि त्यासोबत म्हणजे घरून पोंगे पण आणलेले होते आणि मला तर हे तळलेली पोंगे इतके आवडतात ना, आणि कुरडई पण खूप जास्त आवडते. कुरडई म्हणजे माझी फेवरेट आहे, कच्ची पण तशी खायला पण आवडते आणि तळून पण खूप आवडते. त्याच्यामुळं मग मी 1-2 कुरडई तळून घेतल्या आणि त्यासोबत पोंगे पण तळून घेतले. ऑफिसवरतून आल्यानंतर मला म्हणजे जेवणाचा एवढा कंटाळा येतो ना, ते बनवायचं, तिथून पण दमून यायचं. सकाळी पण लवकर उठलेले असते, 6:30-6च्या दरम्यान उठून सगळं आवरून टिफिन वगैरे, परत सगळं घरातलं सगळं काम आवरून जावं लागतं. कारण तिथून आल्यानंतर जर काही गोष्टी जर पेंडिंग ठेवल्या ना, धुणं वगैरे किंवा भांडे, तर अजिबातच इच्छा होत नाही. मग इतकी चिडचिड होऊन जाते ना, सगळं इरिटेट होतं. त्याच्यामुळे मी जास्त गोष्टी असं ठेवत नाही, जेवढं जमन तेवढं पटापट सगळे कामे आवरूनच मग ऑफिसला जाते. थोडंफार 5-10 मिनिट लेट जरी झालं ना ऑफिसला तरी पण काही नाही, कारण टायमिंगचा एवढा काही इश्यू नाही आहे. पण आल्यानंतर जर एखादं काम दिसलं आणि आपली इच्छाच नसते आल्यानंतर, कारण तिथं पण 6-7 तास बसायचं आणि इथं आल्यानंतर पण सगळं आवरायचं. संध्याकाळी तर तसं मी थोडंसं लाईटच जेवण बनवते, मसाले भात किंवा असं पोंगे वगैरे तळणं किंवा आपला डाळ तडका असतो ते बनवते. मोस्ट ऑफ द मसाले भातच बनवत असते. आणि कधी कधी जर असं उपवास असेल सकाळचा किंवा मग गुरुवार वगैरे असेल तर मग संध्याकाळी मस्त असं जेवण बनवते. तसं तर म्हणजे जेवण बनवतच असते, पण कधी कधी कंटाळा आला ना तर मग नाही जमत मला. आणि तुम्हीच विचार करा की दिवसभर पण तिथून दमून यायचं आणि घरी आल्यानंतर पण परत सगळं भाजी पोळी सगळं बनवा, सगळं म्हणजे सगळं परत भांडे हे ते सगळं कामच वाढत चालतं. त्याच्यामुळे मला एवढा कंटाळा येतो ना कधी कधी, त्याच्यामुळे मी शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करत असते. आणि खूप असं म्हणजे खूप मुली असं रिलेट करत असतील की आल्यानंतर अजिबात इच्छा नव्हती, पण अजिबात इच्छा नसते, पण त्यांच्या घरी सपोज आता त्यांचे घरचे असेल तर मग करावंच लागतं, त्यांना काही ऑप्शन नसतो. आणि तर काहींच्या घरी असं कामाला वगैरे असतात तर मग ठीक आहे, ते स्वयंपाक बनवून जातात, त्याचा काही विषय नाही, ते काही करू शकतात. पण मग आपल्याकडे आपणच सर्व काम सगळं बघायचं,
मग एवढं एकट्याला पॉसिबल होत नाही. तर चला मग आता मस्त भजी काढून घेते आणि कांद्याची प्लस बटाट्याची मी काढणार होते. मला पोंगे थोडे कमी वाटले तळलेले, कारण मला पोंगे आणि हे मी तळताच भजी तळताच हे आणि मी त्यातले पोंगे खाऊन घेणार होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आणखीन पण पोंगे तळूया. आणि त्यानंतर असं आज काही एवढं स्पेशल ऑफिसमध्ये पण काही नव्हतं, कुणी आलेलं पण नव्हतं जास्त, मी आणि श्रुतीच होते. त्याच्यामुळे ऑफिसमध्ये पण थोडंफार असंच टाईमपास केला वगैरे, जास्त काही तर काम पण हे ते काहीच नव्हतं. त्याच्यामुळे काही ऑफिसमध्ये थोडंसं लवकर मी काल 10-10:30च्या दरम्यान गेले असेल आणि 4:30-5च्या दरम्यान रिटर्न पण आले. आणि आल्यानंतर मी पहिले 1-2 तास झोप घेतली, कारण सकाळी मी 6-6:30च्या दरम्यान उठते. मग इतकी झोप येते ना खतरनाक, कारण म्हणजे आता विचार करा तुम्ही, 6-6:30च्या दरम्यान उठलं, सगळं आवरायचं, सगळी दगदग करत जायचं ऑफिसला, तिथे पण नॉनस्टॉप 6-7 तास बसायचं आणि आल्यानंतर अजिबातच इच्छा नसती काही करण्याची. त्याच्यामुळे मी 1-2 तास मस्त झोप घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आज काहीतरी प्लॅन बनवूया. तर मग डाळीचं पीठ दिसलं, मग म्हटलं चला आज मस्त भजी काढूया. आणि उद्या होता गुरुवार, त्यासाठी साबुदाणा पण भिजत टाकला आणि बाकीचं पण पूजेचं पण आता मला बघायचं आहे. उद्या केस धुवायचे होते, त्याच्यामुळे मस्त केस ऑइल करून घेतलं केसांना आणि त्यानंतर मग बस असं आज काही नाही एवढं स्पेशल, काही रुटीन पण नव्हतं, नॉर्मलच होतं. हे भजी खाऊन झाल्यानंतर थोडंसं खाली चालायला जाऊया, पाणी संपलंय, पाणी घेऊन यायचं, खालीच ATM आहे, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन नाही. मस्त इथं पोंगे हे ते तळून सगळं रेडी होतं आणि इथं भजी पण मस्त गरम गरम चालू होतं आणि गरम गरमच खाणार होते मी. तळता असं म्हणतात की तळता खाऊ नये, पण मी खाणार आहे. चला जे असेल ते. मस्त आपलं ताट भरून रेडी होतं. चला तर मग असा मस्त असा दिवस गेला. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय.